शिवनेरी किल्ल्यावरनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हेंनी हा एल्गार पुकारलाय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंना पराभूत करणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलाय आणि या पार्श्वभूमीवर कोल्हेंच्या या शेतकरी आक्रोश यात्रेला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। भारतीय जनता पक्षाचे लोक कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यात बंदी लादा म्हणून आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते। आज ही निर्यात बंदी उठवा यासाठी शेतकऱ्याचा आक्रोश आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सगळीकडेच उत्स्फूर्त प्रतिसाद हा जुन्नर तालुक्यात मिळाला। आक्रोश करणं कामच आहे त्यांचं, पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही, कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो। पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे, काय मांडणार आहे? काय तुमचं मांडण्याला येईल? का 2.5 वर्ष सरकारने काय खूप चांगलं काम केलं आहे की 65 वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे? काहीच नाही आहे। लोकसभा निवड